जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. नमस्कार मित्रांनो. मागच्या भागात आपण बघितले राजे विशाळगडाकडे धावत होते. मसूदला जेव्हा कळाले खरा शिवाजी पळाला, त्याने पुन्हा राजांचा पाठलाग सुरू केला. घोडखिंडीपर्यंत राजे येऊन पोहोचले. बाजी प्रभूंनी राजांना अर्धे सैन्य घेऊन समोरे जाण्यासाठी सांगितले आणि स्वतः घोडखिंडीत मसूदला अडवून धरले. राजे सुरव्यांचा वेढा पार करून विशाळगडी पोहोचले, परंतु घोडखिंडीमध्ये बाजीप्रभू आणि बांदल मावळे जीवाच्या शेवटच्या श्वासापर्यंत लढत राहिले. तेथे बाजीप्रभूंना वीरमरण आले. आता बघूयात पुढे. राजे सायंकाळी विशाळगडाच्या दरवाजाशी पोहोचले. दरवाजा उघडला गेला. राजांच्या स्वागताची नौबत जडली. दरवाजा लावून घेतला गेला. राजांना आलेले पाहून गडावर एकच उत्साह संचारला. राजांच्या आज्ञेने तोफ डागली होती. राजे सुखरूपपणे गडावर आले, याचा एकच आनंद उसळला होता. राजांच्या बरोबर गडावर आलेले मावळे पुरे थकले होते. ज्यांच्या अंगावर वार नाही असा एकही मावळा दिसत नव्हता. गेल्या 7 प्रहराच्या श्रमाचे सार्थक साऱ्यांच्या तोंडावर उमटले होते. राजांनी किल्लेदारांना विचारले, किल्लेदार, गडाची काय हालत आहे? महाराज, गड मजबूत आहे, शिबंदीही भरपूर आहे. तुपाच्या विहिरी आहेत ना? जी, भरपूर आहेत. आमचे सांगाती जखमी झालेत, ओले आहेत. त्यांच्या जखमांना तूप लावा. कुणी नाकारलं तरी सांगा, आम्ही येऊन ते काम करू. गेले 7 प्रहर कुणाच्या तोंडास घास नाही. साऱ्यांना जेवण देऊन विश्रांती द्या. प्राणपणाने लढणाऱ्या मावळ्यांना जखमांच्या वेदनांची फिकीर वाटत नव्हती, पण औषधोपचार नकोसा वाटत होता. जुने कुजलेले तूप हा एकच त्यावेळी जखमेवर जालीम उपचार होता. तुपाने जखमा कोरड्या राहत, पू धरत नसे. बघता बघता जखम भरून येई, पण ते तूप लावले की होणारी आग मात्र भयंकर असे. मीठ आणि भगवती सुद्धा कमी दाहक. तूप लावून घ्यायला सारे कचरत. त्यामुळे ती आज्ञा राजांनी दिली होती. राजांनी विश्रांती घेतली नाही. मावळत्या धुसर प्रकाशात ते पाहत होते. गजापूरची खिंड शांत होती. त्या बाजूने गडावर येणाऱ्या कुणाची जाग नव्हती. राजे चिंतातूर झाले होते. विशाळ गडावर वेढा देऊन बसलेल्या सुरव्यांचा संताप मनात उफाळत होता. राजांनी आपले लोक म्हणून सुरव्यांची गय केली होती. तेच सुरवे खानाचे सरदार बनून आज राजांच्या वर शस्त्र उगारायला धजले होते. राजे विशाळगडाच्या वाड्यात आले. किल्लेदारांनी सर्व सोय लावली होती. राजांचे सामान आणि खजिना महादेवाने व्यवस्थित लावून घेतला होता. राजे महालात बैठकीवर बसले होते. सारे वातावरण चिंतातूर झाले होते. गजापूर खिंडीत काय घडले हे सर्वांना कळत होते, पण बोलून दाखवायची हिंमत एकालाही नव्हती. किल्लेदार आले. त्यांच्या पाठोपाठ एक जखमी बांदल सेवकाच्या आधाराने आणला जात होता. राजे उठले. त्यांनी त्या रक्तबंबाळ सेवकाला सावरून आपल्या बैठकीवर बसविले. त्या जखमीला ग्लानी येत होती. थंड पाण्याचा शिडकावा त्याच्या मुखावर केला गेला. मशाली जवळ आणल्या. त्या जखमीने डोळे उघडले. राजांना पाहताच तो उठू लागला. राजांनी त्याला सावरले. राजे म्हणाले, सांग. राजे, बाजी लढले. तोप ऐकायला जीव घोटाळत होता. नव्या जखमेला अंगावर जागा नव्हती. मसूदनं बंदूकवाला पुढं केला. बाजींना गोळी घातली. जखमीने श्वास घेतला. राजे भरल्या आवाजाने विचारते झाले, काय झालं? बाजी पडले. आम्ही त्यांना मागे नेलं. खिंड लढतच होतो.
गोळी छाताडाला वर्मी लागली होती. बाजी शुद्धीवर आले. त्यांनी विचारले, तोप झाली? आणि अद्याप तोप झाली नसल्यानं त्यांना समजलं. बाजी म्हणाले, राजे अजून कसे गडावर जात नाहीत? बाजी तसेच उठले. कुणाला आवरेनात. विटा घेऊन खिंडीच्या तोंडाला ते जात होते. बाजी म्हणत होते, राजे गडावर गेले नाहीत. गोळी लागली म्हणून काय झालं? राजे गडावर गेले नाहीत तर बाजी मरतो कसा? राजांची टिपे गळत होती. ऊर कोंडला होता. साऱ्यांची तीच स्थिती झाली होती. जखमी सांगत होता, तोच तोप झाली. ती ऐकताच बाजी ओरडले, राजे गडावर गेले. आपली फत्ते झाली. राजे मुजरा. आणि बाजी कोसळले. साऱ्यांच्याच अवसान सरलं होतं. मसूद चालून आला. सारे कापले गेले. मी खिंडीत होतो तसाच आलो. राजे आपली फत्ते. जखमीने मान टाकली. हुंदके देत राजांनी जखमीची मान बैठकीवर ठेवली. राजे उभे राहिले. आपला दुशेला सोडून त्यांनी जखमीवर पांघरला. राजे म्हणाले, बाजी, तुम्ही गेलात, घोडखिंड पावन केलीत. किल्लेदार, घोडखिंडीचं नाव पावनखिंड ठेवा. दुसऱ्या दिवशी राजे तटावरून पाहत होते. मसूद आणि सुर्वे मोर्चे उभारण्याच्या तयारीत गुंतलेले होते. गडाला वेढा देण्याची तयारी राजांनी ओळखली. किल्लेदारासह ते वाड्यात आले. राजांनी आज्ञा दिल्या. त्या रात्री गडाच्या दोन्ही बाजूंनी सैन्य चुपचाप उतरले. सुर्वे अथवा मसूद यांना राजे खाली येऊन हल्ला करतील असे वाटले नव्हते. चांदण्या रात्री वादळ वाऱ्यात काकडत असलेल्या मसूद आणि सुर्वे यांच्या सैन्यावर मराठे तुटून पडले. एकच गोंधळ, एकच कापाकापी झाली. बेसावध छावणीची त्रेधा तिरपीट उडून गेली. तेवढ्यात दोन्ही बाजूंना गोंधळ माजला होता. किती शत्रू आहे याचा अंदाज लागत नव्हता. मसूद सुर्वे भयभीत झाले होते. राजांचे सैन्य जसे चुपचाप उतरले तसेच कामगिरी फत्ते करून ते परत गडावर गेले. सकाळ झाली तेव्हा मसूद सुर्वे यांची छावणी भयभीत नजरेने गडाकडे पाहत होती. विशाळ गडावर मोर्चे बांधून इतके दिवस झाले होते, पण आजवर गड शांत होता. राजांनी विचारले, किल्लेदार, गडावरून तोफा डागल्यात कधी? नाही महाराज, आपण तिकडे वेढ्यात होता. इकडे धामधूम माजवून उपयोग होणार नाही असं वाटलं. चांगलं केलं. आता वेळ न करता बुरुजाच्या तोफा डागायला सांगा. किल्लेदाराच्या सर्व लक्षात आले. तो तातडीने बाहेर गेला. गडावरच्या बुरुजावरच्या तोफांची जागा राजांनी पाहिली. ज्या ठिकाणी मोर्चे तोफांच्या पल्ल्यात होते अशा अनेक जागा होत्या. राजांनी त्या जागांच्या तोफांना बत्ती द्यायला हुकूम दिला. एकाच वेळी 4 बाजूंच्या तोफा धडाडल्या. वेढा मोर्चे कुठच्या कुठे विस्कटले गेले. रात्रीच्या प्रकारानंतरचा हा प्रकार म्हणजे कळस होता. मसूद सुर्वे आपापल्या सैन्याची धावपळ बघत होते. राजे हसत होते. मसूदने तो अवघड किल्ला पाहिला होता. सुर्व्यांना सोडून तो परत सिद्धी जोहरकडे जायला निघाला. सुर्वे एकटे वेढा द्यायला तयार नव्हते. दोघांनीही वेढ्याचा नाद सोडला आणि थोड्याच दिवसात वेढा उठवून ते सिद्धी जोहरकडे गेले. राजांची वाट मोकळी झाली. राजांना आता काळजी होती शास्ताखानाची. राजे राजगडाकडे निघाले.